कुठून आलात तुम्ही सर्वात प्रथम तर? काय नक्की आज सत्याचा मोर्चा आहे, तुम्ही आंदोलनात सहभागी झाला, काय काय तुम्ही आंदोलनात सहभागी होता, काय काय भावना आहे? आमची भावना आहे याची जिंकायची। काय काय नक्कीच आपण पाहू शकतो मनसेचे कार्यकर्ते देखील आहेत, महिला कार्यकर्ते देखील आहेत। काय सांगाल आज तुम्ही आंदोलनात सहभागी झालेला आहात? मतदार यादीतील जो गोळ आहे त्या संदर्भात सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे आणि सर्व पक्षीय असे ह्या मतदार यादीतला घोळ कमी व्हावा, जेणेकरून मतदार यादी ही स्वच्छ व्हावी, ह्या त्या संदर्भात आज आपण मोर्चा काढलेला आहे। पण एकंदरीत पाहायला गेलं तर अनेक ठिकाणी जे आहे मतदार यादीत घोळ निर्माण होतात, मनसे जे आहे ते मनसे असेल शिवसेना असेल हे प्रामुख्याने बाहेर काढताना पाहायला मिळतात। आज देखील तुम्ही सहभागी झालेला आहे, कारण सुलभ शौचालय सारख्या ठिकाणी आपल्याला मतदार मिळतात। आता परवाच राजसाहेबांनी सांगितलंय की नवी मुंबईच्या आयुक्तांच्या बंगल्यावर 550 लोकांचं मतदान आहे, मग हे आलं कुठून? आणि म्हणूनच आजच्या त्या संदर्भात आजचा मोर्चा आपण काढलेला आहे। अगदी तुम्ही फॅशन स्ट्रीट येथे पासूनच आंदोलनाला सुरुवात होणार आहे, तिथेच तुम्ही बसला आहात अगदी सर्व महिला पदाधिकारी, कारण आता पुढे आम्हाला जायचंच आहे इथून मोर्चाच्या ठिकाणी, अजून काही आमचे लोक येत आहेत म्हणून थांबलोय आम्ही। अगदी आज दोन्ही ठाकरे बंधू अनेकदा त्यांचं मनोमिलन होताना पाहायला मिळालं, दिवाळी असेल गणेशोत्सव असेल एकत्र आले होते, पण आज आंदोलनात थेट दोन्ही ठाकरे बंधू महाराष्ट्राच्या हितासाठी रस्त्यावरती आलेले, काय सांगाल? नक्कीच महाराष्ट्राच्या हितासाठी आणि ही काळाची गरज आहे असं मला तरी वाटतं, कारण हे असे चोर लोक आपल्या मतदार यादीवर घोळ घालून आपल्या खुर्च्या वर बसताय आणि त्यांचं वर्चस्व गाजवतायत, हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे।